नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत। शहरातील पत्रकार शब्बीर सय्यद यांना कोतवाली पोलीस स्टेशनचे डीबी इंचार्ज पोलीस अधिकारी गणेश देशमुख यांनी शिवीगाळ, मारहाण व धमकी दिल्याच्या घटनेने पत्रकार वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणाचा निषेध नोंदवून पत्रकारांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे। काल रात्री आमचे पत्रकार मित्र शब्बीर शेख यांना कोतवाली पोलीस ठाण्यातील एक पोलीस अधिकारी आहेत गणेश देशमुख त्यांनी धक्काबुक्की केली। ते वार्ता संकलनासाठी आत गेले होते। त्या ठिकाणी पत्रकार आणि पोलीस यांच्यातला समन्वय असला पाहिजे असं आम्ही नेहमी मानतो, पण जर का पोलीस अधिकाऱ्यांकडून आमच्या पत्रकारांना अशी वागणूक मिळत असेल तर 100% चुकीचे आहे। आणि रात्री जो काही प्रकार घडला, आमच्या पत्रकार मित्राला त्या पोलीस अधिकाऱ्यांच्या पद्धतीने वागणूक दिली, धक्काबुक्की केली, शिवीगाळ करायचा प्रयत्न केला, त्यांचा आय कार्ड दाखवल्यानंतर सुद्धा पत्रकार म्हणून त्यांच्याकडे व्यवस्थितपणे पाहिलं गेलं नाही। या संदर्भात आम्ही आज एसपी साहेबांना भेटायला आलो होतो। गारगे साहेबांनी आज त्या संदर्भात आमच्याशी चर्चा केली आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर आज या ठिकाणी कारवाई करतो असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। म्हणून आम्ही त्यांना आज या ठिकाणी निवेदन देऊन बाहेर आलो आहोत। पण या पुढच्या काळात जर पुन्हा पत्रकारांवर अशा पद्धतीचं जर कोणी पोलीस अधिकाऱ्यांनी किंवा अन्य कोणी अधिकाऱ्यांनी असं काही दडपशाही करायचा प्रयत्न केला तर आम्ही लोकशाही मार्गाने त्याला उत्तर या ठिकाणी देणार आहोत। आणि आता आम्हाला एसपी साहेबांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी आश्वासन दिले की त्यांच्यावर कारवाई करू, परंतु जर आम्हाला पुढच्या 8 दिवसांमध्ये त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली दिसली नाही तर पुढच्या 8 दिवसानंतर आमचं पत्रकारांचं आंदोलन या ठिकाणी होईल अशी मी या ठिकाणी सांगतो। आणि पोलीस दलानं आम्हाला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करावी एवढी मी विनंती करतो।